नमस्कार प्रेक्षकांनो, "तुही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता दादा त्यांचे गुंड घेऊन बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथून राकेश आपल्या गाडीवरतून जात असतो. दादांना बघितल्यानंतर त्याने लगेचच आपली गाडी ही थांबवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो की "दादा, तुम्ही इथे." तेव्हा दादा म्हणतात, "तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. मी इथे कशाला आलोय तुला चांगलंच माहिती आहे." "काय रे, मला टोपी लावतोस का? माझे पैसे परत कधी देशील?" "पैसे जेव्हा हवे होते तेव्हा तर खूपच घाईघाईने आला होतास आणि जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुला पैसे देता येत नाही. कुठे आहेत माझे पैसे? सांग, कुठे आहेत माझे पैसे? मी तुला फोन करतोय तर तुला माझा फोनसुद्धा उचलता येत नाही आहे का? माझे 4 लाख रुपये तू देणार होतास ना, अजून का दिलेलं नाही आहेस?" तेव्हा इथे आता गुंड दादा म्हणतात, "तुला मी सोडणार नाही आहे. चल, आत्ताच्या आता आमच्याबरोबर चल." आणि तेव्हा इथे गुंड दादांनी लगेचच राकेशची कॉलर पकडलेली असते. राकेश आता आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणतो, "दादा, हे काय करताय तुम्ही? माझे एकदा म्हणणं तरी ऐकून घ्या." आणि राकेश म्हणतो, "दादा, मी तुमचे सगळे पैसे परत करणार होतो. खरंच सांगते हो, पैशांची जमवाजमवसुद्धा केली होती. पण माझी बायको अंजली ती प्रेग्नंट आहे हो, आणि ती बरोबर पोटावरच पडली. आता प्रेग्नंट बाई या अवस्थेत पोटावरती पडल्यानंतर किती खर्च होतो ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश जे काही बोलतो ते सगळं खोटं असतं. पण इथे आता दादा म्हणत असतात, "हे काय बोलतोयस तू? जे काही बोलतोयस ते खरं आहे का?" तेव्हा इथे कुठल्या ठिकाणी तुझी बायको ॲडमिट आहे ते सांग बरं मला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की "दादा, अहो ती सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. खूपच जास्त क्रिटिकल कंडिशन आहे. म्हणूनच तुम्हाला देताना जे पैसे आता जमा केले होते ते सगळे पैसे मला हॉस्पिटलला माझ्या बायकोसाठी द्यावे लागले. दादा प्लीज, मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करीन. मी शब्द देतो तुम्हाला. मला थोडासा वेळ द्या." तेव्हा इथे दादाने आता त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आपलं काम करत बसलेला असतो. तेव्हा तिथे पिऊन आलेला असतो कॉफी घेऊन. तेव्हा प्रेक्षकांनो, तो म्हणतो, "सर, मी आतमध्ये येऊ का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो, प्लीज कम इन." आणि तेव्हा इथे पिऊन आता त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो, "सर, ही घ्या, तुमच्यासाठी कॉफी घ्या." तेव्हा इथे अर्णवचं लक्ष आता पिऊनकडे जातं. तेव्हा त्याला पिऊनमध्ये आता ईश्वरी दिसत असते. ईश्वरी म्हणते, "घ्या सर, कॉफी घ्या ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, तू इथे काय करतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "का सर? मी इथे काय करते म्हणजे काय? मी येऊ शकत नाही का सर इथे? सांगा, तुमची परवानगी नाही आहे मला इथे येण्याची?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, असं नाही आहे. पण तू इथे आली आहेस आणि ते सुद्धा या युनिफॉर्ममध्ये. तू मला सांगितलं का नाहीस? आणि तू हा युनिफॉर्म का घातलेस? कशासाठी आलीस तू इथे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, अगदी बरोबर. मी इथे कशासाठी आले ना? उगाच तुम्हाला डिस्टर्ब करायला." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, असं काही नाही आहे. पण मला माहिती नव्हतं ना तू आली आहेस ते." तेव्हा ईश्वरी म्हणते, "माहिती करून घेतलं असतं तरी काय झालं असतं? नाही, सांगा ना, जे काही बोलायचं आहे ते तर तुम्हाला बोलता येतच नाही ना. एवढे मोठे सात्विक फॅशनचे CEO, पण फक्त तुम्ही मीटिंग करत बसा आणि तुम्ही शिर्केंबरोबर बोलत बसा. बाकी तर तुम्हाला काहीच जमत नाही, बरोबर ना?" तेव्हा इथे पिऊन म्हणतो, "सर, तुम्हाला अजून काही हवं आहे का?" तेव्हा तो म्हणतो, "नाही, नको." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, अगदी बरोबर. तुम्हाला अजून काहीच नको ना, कारण तुम्हाला दुसरं कशाची गरजच नाही आहे. म्हणून तर आत्तापर्यंत इथे तोंडातून एक अक्षरसुद्धा फुटलेलं नाही आहे तुमच्या." तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे अर्णवलासुद्धा ईश्वरी सगळीकडे दिसायला लागलेली असते. आपल्या स्टाफमध्ये सुद्धा त्याला ईश्वरीचा भास व्हायला लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जशी अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे, तसा अर्णवसुद्धा ईश्वरीच्या प्रेमात आहे आणि म्हणूनच त्याला इथे सगळीकडे ईश्वरी दिसायला लागली. आणि ईश्वरी फक्त अर्णवला एकच विचारत असते की आपण आता संसार कसा करायचा, आपण पुढे काय करायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की "सर, तुम्हाला काही कळतच नाही का हो? आपलं लग्न झालं आता. मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. तुम्हीसुद्धा म्हणता की मी तुमची बायको आहे म्हणून. मग तरीसुद्धा बायकोला बोलत असताना तोंडातून तुमच्या शब्द फुटत नाही, नाही का?
पण जर रागवायचं असेल, चिडायचं असेल, तर मात्र तुमच्या तोंडातून हवे तेवढे शब्द बाहेर पडतात. पण बायकोबद्दल आपल्या मनात प्रेम आहे का? आणि जर असेल तर ते बायकोला सांगितलं पाहिजे, तिच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही, हो की नाही सर? किती वेळा तुम्हाला सांगितलं की सर, तुमच्या मनात काय आहे ते मला कळू द्या. पण नाही, तुम्ही मला कधी ते सांगण्याचा प्रयत्नच केला नाही. मी तुमची बायको आहे की जबाबदारी, हे नातं तुम्ही कशासाठी निभावताय? एवढे सगळे प्रश्न विचारले, पण एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला अजून दिलेलं नाही आहे. बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू इथे काय करतेस आणि काय बोलतेस हे? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी जे काही बोलते ते सगळं बरोबर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ईश्वरी तिथून गेलेली असते. तिने इथे ठामपणे आता सांगितलेलं असतं, तुमच्या मनामध्ये तुमच्या बायकोबद्दल जर प्रेम असेल तर ते बायकोपर्यंत पोचलं पाहिजे. तिला तुम्ही प्रपोज केलं पाहिजे. तिला सांगितलं पाहिजे की तुमचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे ते. प्रत्येक वेळेला फक्त कामाच्या गोष्टी बोलायच्या नसतात. बायकोसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, संसारासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यासुद्धा बोलल्या पाहिजे ना सर. त्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कसं काय कळणार? तर इथे आता एक पुतळा असतो आणि समोर ईश्वरीसुद्धा त्या पुतळ्यामधून आल्यासारखीच अर्णवला दिसते. तोच युनिफॉर्म, तेच कपडे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू इथे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, मला तर यावंच लागलं ना, कारण तुम्ही तर काय मनातलं काही बोलणार नाही. मग मलाच बोलावं लागेल ना, की माझं किती प्रेम आहे तुमच्यावरती, तुमचं प्रेम आहे की नाही, हेच तर विचारायला हवं मला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी काय सांगू तुला, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी सिंदूर, ते सुद्धा आतापासून आहे, कधीपासूनच. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता एकटाच बोलत असताना तिथे आलेला असतो आकाश. आकाशला हे सगळं बघून आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, दादा, अरे तू इथे काय करतोयस आणि हे काय बोलतोयस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, काय बोलतोय म्हणजे? हे काय, मी सिंदूर आले इथे आणि तिच्या मनामध्ये काय चाललंय ना आकाश, खरंच मला काहीच कळत नाही आहे रे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय, मी सिंदूर आले इथे, पण कुठे वहिनी? असा प्रश्न त्याने विचारलेला असतो. कारण त्याला तरी ईश्वरी कुठेही दिसत नसते, कारण तो अर्णवला झालेला भास असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुंड दादा म्हणत असतात, काय रे, जे बोलतोयस ते खरं आहे का? बायको खरोखर पोटावरती पडले आणि ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे? तेव्हा राकेश म्हणतो, हो ना दादा, मी खरंच सांगतोय. तेव्हा इथे दादा म्हणतात, बरं बरं, तू तुझ्या बायकोची व्यवस्थित काळजी घे, कळले ना तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो आपल्या मनामध्ये, अरे गुंड दादा, तुला बाटलीत कसं उतरवायचं ना ते ह्या राकेशला अगदी बरोबर माहिती आहे, कळलं ना? मला सगळं काय माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुंड दादांना त्यांच्या बॉसचा फोन आलेला असतो. तेव्हा ते फोनवरती बोलून वगैरे घेतात आणि नंतरला जातात आणि इथे राकेशची कॉलर पकडतात आणि म्हणतात, काय रे ये, तुझी एवढी हिंमत झाली का? एवढी हिंमत झाली तुझी, ह्या दादाला, त्याला खोटं बोलतोस, त्याला बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करतोस? लाज नाही वाटत तुला खोटं बोलताना? सांग ना, लाज नाही वाटत? मला पैसे द्यायला नको, तू पैशांची जमवाजमव केली नाहीस, म्हणून तू इथे मला बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करतोयस, खोटं बोलतोयस का माझ्याबरोबर? तर प्रेक्षकांनो, गुंडदादांना हिंट मिळालेली असते की अंजली हॉस्पिटलमध्ये नाही आहे आणि तेव्हा इथे गुंडदादा राकेशची धुलाई करायला घेतात, त्याला चांगला चोप देत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की दादा, अरे हे सगळं काय आहे, काय सांगशील का? तू एकटाच त्या पुतळ्याबरोबर काय बोलत होतास? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश, मला पण कळत नाही आहे रे, त्या पुतळ्याबरोबर मी एवढं काय बोलत होतो ते. आणि तुला माहिती आहे, मला तिच्यामध्ये, त्या पुतळ्यामध्ये मी सिंदूरचा भास झाला. मला असं वाटलं ती माझ्याजवळ येऊन तिथे बोलत होती. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, अरे काय बोलतोयस तू हे? ऐकूनच मला हसू येते. पण मी खरंच सांगू का, तुम्ही ना दोघांनी एकमेकांच्या मनामध्ये जे काही प्रेम आहे ना, ते एकमेकांना सांगितलं पाहिजे. तुला काय वाटतं? आणि दादा, अरे जर वहिनीची इच्छा असेल की तू तिला प्रपोज करावं, तुझ्या मनात जे काही आहे ते तिला सांगावं, तर तू तसं कर ना. तू वहिनीला प्रपोज कर, तिला ऑफिशियली सांग की तुझं तिच्यावरती किती प्रेम आहे, म्हणजे तिलासुद्धा क्लिअरिटी मिळेल. म्हणजे सगळीकडे जी तुला वहिनी दिसते ती दिसणारसुद्धा नाही, कामावरती फोकस करू शकशील. पण इथे आता ईश्वरीचा विचार करून करून तुझं कामावरती सुद्धा मन लागत नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं, वेळ न दवडता
तू लवकरात लवकर ईश्वरीला छान असं कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि तुझ्या मनातली गोष्ट तिला सांग. तू तिला प्रपोज कर, म्हणजे तिला खूप जास्त आवडेल, असं इथे आकाश आता म्हणत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी सिंदूरला तुझ्या असं वाटत असेल की कधी एकदा तू तुझ्या मनातलं तिला सांगतोयस, तुझं प्रेम व्यक्त करतोयस, त्याचीसुद्धा ती वाट बघत असेल ना. तेव्हा तू जा आणि लवकरात लवकर तिला प्रपोज कर. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच जातो. तेव्हा अर्णव जात असताना तो म्हणत असतो की खरं तर माझ्या मनामध्ये मी सिंदूरबद्दल जे काही प्रेम आहे ते मला तिला सांगायचंच आहे आणि कधीपासून सांगायचं आहे की मी कधीपासूनच तिच्या प्रेमात आहे. तू फक्त माझ्यासाठी माझी जबाबदारी नाही आहेस, तर माझं प्रेमसुद्धा आहेस आणि त्यामुळे मी हे सगळं करतोय. तेव्हा अर्णव म्हणतो घरी जाण्यापेक्षा आणि मी सिंदूरला सगळं काही सांगण्यापेक्षा जर मी इथे ऑफिसमध्ये मी सिंदूरला बोलावून घेतलं तर तिच्यासाठी छान इथे सरप्राईज प्लॅन करून. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता विचार करत असतो की करू तर काय करू, म्हणजे तिच्यासाठी छान असं सरप्राईज प्लॅन करू, कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ, की मी इथल्या इथेच तिच्यासाठी काहीतरी करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवसुद्धा क्रिएटिव्हिटीमध्ये खूपच जास्त हुशार असल्यामुळे काहीतरी वेगळं करायला हवं, एकदम स्पेशल वाटायला हवं. जेव्हा इथे मी माझ्या मनातली गोष्ट सांगेन, तेव्हा तिच्या मनात जे काही आहे ते तिने लगेच मला सांगायला हवं, अशी प्रेक्षकांनो अर्णवची खूप जास्त इच्छा असते. अर्णवला वाटत असतं करू तर काय करू, मी सिंदूरला आता माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. मी सिंदूरला मला हे सांगायचं आहे की माझं तिच्यावरती तिच्याही आधीपासून खूपच जास्त प्रेम आहे आणि मग त्याच्यावरती मी सिंदूर कशी रिॲक्ट करेल, तिला आवडेल ना मी तिला प्रपोज केलेलं, की तिला राग येईल. पण मला असं वाटतं मी सिंदूरकडे बघून तीसुद्धा माझ्या आता प्रपोजलची वाट बघत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपलं काम करत बसलेली असते. तेव्हा ती मनातल्या मनात बोलतसुद्धा असते. तिला असं वाटत असतं अर्णव सरांना तर काही कळतच नाही. एरवी नको तेवढं सगळं बोलतात, पण जेव्हा बोलायची वेळ असते तेव्हा मात्र तोंडातून शब्द फुटत नाही त्यांच्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आपला मोबाईल घेतो आणि ईश्वरीला व्हॉईस नोट पाठवतो. तिला इथे आता एक मेसेज पाठवतो की मी सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुला लवकरात लवकर यायचं आहे, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा ईश्वरी तो मेसेज आता वाचते आणि म्हणते हे काय, आता अर्णव सर मला ऑफिसमध्ये का बोलवत आहेत, म्हणजे जेव्हा बोलायचं असतं, जेव्हा खरोखर काम असतं तेव्हा मात्र गप्प बसायचं आणि आता कशाला मला बोलवत आहेत काय माहिती. तेव्हा अंजली म्हणते काय गं ईश्वरी, तू काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही, बोर होत होते ना, म्हणून विचार केला की थोडं काम करते म्हणजे बिझी राहीन. तेव्हा इथे अंजली म्हणत असते हो बरोबर आहे, कारण का चिंटू ऑफिसला गेलाय ना, मग ऑफिसला गेल्यानंतर बायकोला करमत कसं असेल, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी म्हणते ताई नाही हो, असं खरंच काही नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते पण ताई, अर्णव सर घरामध्ये असताना काही बोलत नाही, पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. त्यांनी मला मेसेज केला आहे की भेटायला ये म्हणून, ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते हे बघ मी काय म्हणते ईश्वरी, आता अर्णवने तुला इतका मेसेज केला आहे तर तू जा ना त्याला भेटायला, निदान तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. तेव्हा ईश्वरी म्हणते अंजलीताई, तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या भावाची बाजू घेता, माझी बाजू घेत नाही. जर इतकंच काहीतरी महत्त्वाचं होतं तर मला जातानाच का नाही सांगितलं, मी विचारत होते ना, पण आता तिथे गेल्यानंतर मला कॉल केला आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय करू, जाऊ की नको. तेव्हा अंजली म्हणते नाही नको गं, असं नको करू, जा ना, जाऊन तू अर्णवला भेट तरी. तेव्हा इथे ईश्वरी तयार व्हायला गेलेली असते. तर इथे वल्लरी ये तरी म्हणते अंजली काय झालं, जावई बापूंना ती पेटी सापडली का. तेव्हा इथे अंजली म्हणते थांबा मामी, मी विचारते त्यांना, मी विचारून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता फोन करायला जाते. तेव्हा इथे आता लगेच वल्लरी म्हणते अंजली बेटा, काही झालं तरी पेटी सापडली पाहिजे गं, त्यामध्ये खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा अंजली म्हणते फोन लागत नाही आहे, पण मी प्रयत्न करत राहते आणि ती पेटी लवकरात लवकर घेऊन यायला सांगते, मग तर झालं. तेव्हा वल्लरी म्हणते की काही झालं तरी ती पेटी सापडलीच पाहिजे. 17 वर्षांचा पुरावा मी माझ्याजवळ आत्तापर्यंत जपून ठेवला होता, पण लावण्य आणि जावई बापूंच्या मूर्खपणामुळे संपूर्ण गोंधळ झालाय. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी सात्विक फॅशनमध्ये आलेली असते.
ऑफिसला आल्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि तेव्हा इथे अर्णव आता जे काही बोलत असतो ते ईश्वरी ऐकत असते. त्याच्यामध्ये अर्णव म्हणालेला असतो की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूपच जास्त फरक आहे. त्यामुळे हा फरक काही बाजूला होऊ शकत नाही. आपण दोघेजणं काही एकत्र येऊ शकत नाही, असं त्याच्यामध्ये तो बोललेला असतो. आणि त्यामुळे दोघांमध्ये आता गैरसमज निर्माण झालेले असतात. ईश्वरी अर्णवला आता चुकीचं समजत असते.